तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार येथील गजानन महाराज मंदिर सभागृहात शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले। राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा, तहसीलदार रवी महाले, तालुका कृषी अधिकारी अश्विनी भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। शिबिरात महसूल विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली। नागरिकांना शासकीय कामांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नये त्या हेतूने अनेक अर्ज स्वीकारून लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व आवश्यक कागदपत्रांचे वितरण करण्यात आले। या प्रसंगी शेतकरी व नागरिकांना डिजिटल 7/12 व 8 उतारे वाटप करण्यात आले। तसेच मागणी निवारण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात आले। विविध दाखले, जात व रहिवासी प्रमाणपत्र, नाव दुरुस्ती, फेरफार आदी कामांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता उमेश काळबांडे, कारंजा लाड। महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा आपण लक्षात घेतली पाहिजे की हा तुमच्या सगळ्यांच्या मालकी हक्काचा विषय आहे। मालकी हक्कामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहिली किंवा चूक झाली तर त्याचे परिणाम सर्वात जास्त भोगावे लागतात त्या संबंधित कुटुंबाला किंवा त्या मालकाला। त्याच्यामुळे आपण शासनाने विहित केलेली जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातूनच गेलं पाहिजे। सर्वात पहिल्यांदा महसूल विभागामध्ये आपल्या ज्या नोंदी राहिलेल्या आहेत तर त्या नोंदी अद्ययावत करून घेणं त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की आम्हाला तातडीने कसा उपलब्ध करू शकतो आम्ही त्यासाठी हा समाधान शिबिर आहे। आणि इतर जो आहे तर आमच्या जो कारंजा तालुका आहे त्याची जो टक्केवारी आहे आधार KYC मध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला हे लाभ डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये भेटत आहे त्या टक्केवारी थोडीशी कमी आहे आणि त्यासाठी आधार सेवा केंद्राचे लोक पण उपस्थित आहेत। तर ज्या लोकांची KYC किंवा हे पेंडिंग आहे ज्यामुळे तुम्हाला शासकीय सेवाचा लाभ नाही भेटतोय तर तुम्ही आज KYC पूर्णपणे